तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या म्हैसूरमध्ये आणि इथे ह्या अप्रमेय रिसॉर्टच्या शूटला मी आलेलो आहे. तर खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. समोर असं गार्डन आहे आणि हा रिसेप्शन प्लस हा फसाड आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या म्हैसूरमध्ये आणि इथे ह्या अप्रमेय रिसॉर्टच्या शूटला मी आलेलो आहे. तर खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. समोर असं गार्डन आहे आणि हा रिसेप्शन प्लस हा फसाड आहे प्रॉपर्टीचा. तर बघू शकता इथे मी कॅमेरा ठेवला आहे आणि प्रॉपर्टीचं शूट चालू आहे. सध्या मी म्हैसूरमध्ये क्लाउड9 या हॉटेलला राहत आहे आणि तिथून इथे आलो आहे. तर एक साधारण 18 किलोमीटरचा हा डिस्टन्स होता कोलेगल रोडवरती आणि रोड पण तुम्हाला दाखवेल मी. तर आता बघूया या हॉटेलमध्ये काय काय आहे आणि इथे आपल्याला आज काय काय शूट करायचं आहे. तर आत्ता तर या फसाडचं शूट चालू आहे. बाकी रूम, रिसेप्शन आणि अजून काय काय ॲम्युनिटीज आहेत ते दाखवतो मी आपल्याला. तर भेटूया पुढे, बघू. तर बघू शकता माझ्या इथे मागे सगळं हे ऊसाची शेती आहे आणि या ऊसाच्या शेतामध्ये इथे हे असं निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट आहे. एक रोडपासून एक 50 मीटर आतमध्ये आल्यावरती तुम्ही इथे हे असं रिसॉर्ट आहे. तर सध्या मला वाटतं इथे कुठेतरी पुढे ऊस काढणं चालू आहे ना, त्याचा हा कचरा पडला आहे. पण रोड एकदम नवीन आणि स्वच्छ होईल. आता ऊस काढण्यामुळे खराब झालं आहे. तर बघा हे रिसॉर्ट. तर मित्रांनो, हा हॉटेलचा असा मेन एंट्रन्स आहे आणि आपल्याला रिसेप्शन दाखवतो. बघू शकता हे रिसेप्शन आहे. हा सिटिंग एरिया आहे इथे. तर सध्या एंट्रीचं शूट चालू आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे कॉरिडोर आहे आणि हे वरती जायचा जिना आहे आणि इथे रिसेप्शन आहे.
तर आत्ता आपण रिसेप्शनचं शूट केलं आहे. आता या कॉरिडोरचं शूट घ्यायचं बाकी आहे. तर रिसेप्शन मी थोडं असं सेट करून घेतलं आहे. पहिले तिथे खूपच ते QR कोड आणि काय काय होतं, तर आता सगळं सेट करून घेतलं आहे. तर बघू शकता आता किती छान दिसतंय. तर मित्रांनो, हे लॉन बघा किती सुंदर आहे आणि इथं अशी सिटिंग आणि बघू शकता वातावरण किती सुंदर झालं आहे. सध्या म्हैसूरला खूप पाऊस चालू आहे भयानक आणि वातावरण तर फारच छान झालं आहे. आज काही पाऊस नाही आहे, त्यामुळे मी पटापट बाहेरचं आवरून घेतलं आहे. आता बाकीचा हळूहळू शूट करूयात. रिसॉर्ट एकदम सुंदर आहे आतमध्ये पण, आणि नवीन असल्यामुळे इथे अजून काही स्विमिंग पूल वगैरे काही दिसत नाही आहे, कारण त्या साईडला मला नुसतं बांधकाम झालेलं दिसतं आहे, पण अजून काही स्विमिंग पूल नाही आहे. तर स्विमिंग पूल नंतर अपडेट होईलच, तर तोपर्यंत बघू आपण. तर मित्रांनो, इतकं वारं सुटलं आहे, बघू शकता इकडे. तुम्हाला याच्यात आवाज येतोय का नाही माहीत नाही, पण वारं खूप सुटलं आहे. तर मित्रांनो, रिसॉर्टचा एंट्रन्स बघा किती सुंदर आहे आणि आज वातावरण पण फार छान आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपल्याला 101 नंबरची रूम दाखवली आहे मी. तर आता आपल्याला ही 105 नंबरची रूम दाखवतो. सेम कॅटेगरी आहे, पण थोडंसं डिफरंट आहे. बघू शकता इथे हा आरसा आहे, इथे TV आहे, इकडे समोर पाणी बॉटल आहे, बसायला टेबल खुर्ची आहे, तिकडे TV रिमोट आणि AC रिमोट आहे, इकडे टेलिफोन आहे, तिकडे आपला कोट अडकवण्यासाठी त्यांनी जागा दिली आहे. बेड बघा किती सुंदर आहे, AC आहे तिकडे समोर, टी कॉफी सेटअप, कबर्ड आहे, त्यानंतर इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम पण बघू शकता किती मोठा आणि स्पेसियस आहे. तर आता मॉर्निंगचं शूट झालेलं आहे, मॉर्निंग म्हणजे डेचं शूट झालेलं आहे, आता नाईट शूट पेंडिंग आहे. तर बसलो इकडे येऊन मस्त गार्डनमध्ये, बघू शकता इकडे किती छान. इकडचे ना हे स्कायच जरा वेगळे असतात, वेगळंच दिसतं जरा, आणि मागे पण बघा. तर आता निवांत याच्यावरती चालतोय आणि इकडच्या वातावरणाचा आनंद घेतोय. नाईटचं शूट झाल्यावरती परत मला म्हैसूरला जायचं आहे, आपल्या हॉटेलवरती Cloud9ला. तर
Cloud9चा सुद्धा एक व्हिडिओ मी अपलोड करतो याच्यावरती यूट्यूबला, तो पण तुम्ही बघा. आणि हे बघा बसायला किती सुंदर केलं आहे. आराम करतो थोडी वेळ. वा. तर मित्रांनो, सध्या रिसॉर्टच्या टेरेसवर आलो मी आणि इथे बघू शकता, इथे सोलरचा प्लांट आहे. आणि समोर बघा वातावरण कसं आहे, एक नाही एक नंबर. आणि या साईडला सगळं ऊसच आहे इकडे. हे बघा, हे ऊस. हे बघा, हे श्री अप्रमेया रिसॉर्ट. तर मित्रांनो, इथे एक रेस्टॉरंट पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं इथं सगळं कसं अरेंज करून ठेवलं आहे व्यवस्थित. आणि हे छोटंसं रेस्टॉरंट पण आहे इथे. आणि हा त्यांनी सेटअप करून ठेवला आहे आपल्याला शूटसाठी. तर मित्रांनो, सध्या आता नाईट शूटची तयारी चालू आहे. तर बघू शकता, आता आपण सध्या इथलचे सगळ्या विंडोचे कर्टन ओपन केलेले आहेत. तर एकही विंडोचं कर्टन क्लोज नाही आहे. तर आता ह्या खिडकीचं जरा प्रॉब्लेम आहे, तर तो खिडकी पूर्ण ओपन करायला चालला व्यवस्थित अशी क्लोज करायला. आणि मग आपण संध्याकाळी 7 वाजता इथले मधले सगळे लाईट्स ऑन करून याचं फोटो घेणार आहोत. तर प्रॉपर्टी एकदम सुंदर दिसेल बघा. आता थोडा हळूहळू अंधार पडतो आहे, तर अंधारात एकदम छान फोटो येईल प्रॉपर्टीचा. तर आता तो मुलगा वरती गेलेला आहे, त्याला सांगितलं आहे थोडं विंडोचं व्यवस्थित क्लोज करण्यासाठी. तर बघूया आता संध्याकाळी. तर मित्रांनो, थोडा अंधार पडला आहे आणि आता लाईट ऑन करणं सुरुवात झालं आहे बघा. दिसत असेल तुम्हाला रूम्समधलं सर्व. तर आणि व्ह्यू बघा. कॅमेरा पण रेडी केला आहे मी. तर आता आपण हा एक फोटो काढू 6:40चा आणि एक 7:15 7:30पर्यंत एक फोटो काढू. सुंदर दिसेल प्रॉपर्टी फार. तर मित्रांनो, आता प्रॉपर्टी बघा काय सुंदर दिसते आहे. आणि असाच हा ब्लू कलर जो आहे तो मागे दिसतो आपल्याला. एक नंबर सुंदर. तर बराच अंधार पडलाय. शूट पण केलं मी. आणि आता जायची वेळ झालेली आहे. तर आता मी पॅकिंग करतो. एक लास्ट क्लिक घेतो थोड्या वेळाने आणि मग पॅकिंग करून मी निघेल इथून. तर बघू आता रस्त्यात काही जर भेटलं तर दाखवतो, नाहीतर व्लॉग संपू कुठेतरी. तर मित्रांनो, आता हा व्ह्यू बघा. एक्झॅक्ट 7:30चा टाईम झाला आहे आणि कसलं छान दिसतंय. तर मित्रांनो, आपली पॅकिंग झालेली आहे आणि आता मी निघतो इथून जातो आहे Cloud9 मैसूरला. एक साधारण 20 किलोमीटरचं अंतर आहे. तर ते अंतर आता
मला आशिक सरांचा फोन आला होता की पाऊस चालू आहे. तर बघू आता रस्त्यात पाऊस लागतो आहे का. लागला तर ठीक, नाही लागला तर हॉटेलवर जाऊन भेटतो. बाय. तर मित्रांनो शूट झालेलं आहे. आता आपण निघालो आहे आपल्या हॉटेल Cloud9ला. आणि बघू शकता कसला अंधार आहे, कारण म्हैसूरपासून हे बरंच लांब आहे प्रॉपर्टी. तिकडे प्रॉपर्टी. तर आता आपण मॅप लावला आहे आणि निघालो आहे. सगळं अंधार ग्रुप. बघू आता पुढे काही दिसतंय का. तर मित्रांनो हा नॅशनल हायवे 766 आहे. निघालो इकडून हायवेला लागलो आता.